सोलापूर शहरात रविवारी पहाटे अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे। सुशीलनगर विजापूर रोड परिसरात राहणाऱ्या 33 वर्षीय महिलेने आपल्या 14 वर्षीय मुलीसह रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार वर्षा पांडुरंग आडतराव वय 33 आणि त्यांची मुलगी स्वरा पांडुरंग आडतराव वय 14 दोघेही राहणार सुशीलनगर विजापूर रोड सोलापूर अशी आहे। आज 26 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास दोघींनी रेल्वे रुळावर जाऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे। या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पंचनामा करून दोघींचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून शवविच्छेदनासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। प्राथमिक तपासात आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही। कौटुंबिक कारण, मानसिक तणाव किंवा इतर कोणते कारण याचा सर्व बाजूनी तपास रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे। नातेवाईकांचे जबाब नोंदवण्याचे कामही सुरू असून तपासानंतरच आत्महत्येचे कारण स्पष्ट होणार आहे। या दुर्दैवी घटनेची माहिती परिसरात पसरताच सुशीलनगर भागात शोककळा पसरली। आई मुलीच्या अशा अकाली निधनामुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली असून या घटनेने संपूर्ण शहरातही हळहळ व्यक्त केली जात आहे।